तर सचिन अहिर यांच्या बंडखोरी मागे सरनाईकांची मध्यस्थी असं सूत्रांमार्फत कळतंय। सचिन अहिरांचं मन वळवण्यात सरनाईकांची मध्यस्थी असल्याची माहिती सूत्रांनी दिली। खासदार फुटीनंतर सचिन अहिर यांचं मन वळवण्यात शिंदे सेनेला यश आलंय। सचिन अहिरांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे सेनेचे आता प्रयत्न। वरळीतील पदाधिकाऱ्यांची काल वरळीमध्ये बैठक पार पडलेली, तर बेस्ट कामगार सेनेचा उद्या मेळावा होतोय। अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक घेतली। बेस्ट कामगार सेनेची मातोश्रीवर काल बैठक पार पडलेली आहे। तर सचिन अहिर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। सचिन अहिर यांना वाय+ सुरक्षा देण्यात येणार असल्याची माहिती आहे। कालच त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर आता सचिन अहिर यांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली। त्यांना वाय+ सुरक्षा देण्यात येणार असल्याची माहिती आहे। तर अहिर शरद पवारांना बेसावध ठेवून शिवसेनेत आले होते असं राऊतांनी म्हटलंय। अहिरांनी शरद पवारांना देखील पुढील करिअरसाठी सोडलं होतं असंही राऊत म्हणाले। त्या काळात अहिरांना मंत्री करणं खूप मोठं साहस होतं असंही राऊत म्हणाले। सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास कलंकित आहे, सर्व मिळाल्यावर माणसं सोडून जात आहेत असं राऊतांनी म्हटलंय। संजय राऊत यांनी आता माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळी त्यांनी सचिन अहिर यांच्यावर ही टीका केलेली आहे। पवारांचं झालं नाही ते आमचे कसे होणार असा सवाल संजय राऊत यांनी म्हटलेला आहे। शरद पवारांना देखील त्यांनी सोडलं होतं, त्या काळात अहिरांना मंत्री करणं ही खूप मोठं साहस होतं असं राऊत म्हणाले। सचिन अहिर यांचा राजकीय प्रवासच कलंकित असल्याचं राऊतांनी म्हटलंय। सर्व मिळाल्यावर माणसं सोडून जात आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली। सचिन अहिर शरद पवारांना बेसावध ठेवून संपूर्ण पवार कुटुंबाला बेसावध ठेवून शिवसेनेत आले होते। पुढच्या करिअरसाठी त्यांनी पवारांना देखील सोडलं होतं असं राऊतांनी सचिन अहिर यांच्यावर टीका करताना म्हटलेलं आहे। शरद पवार साहेबांनाही त्यांनी याच पद्धतीने पुढल्या करिअरसाठी सोडलं। शरद पवारांनी तर त्यांना मातीतून उचलून शिखरावर नेलं होतं, धुळीतून शिखरावर। त्या काळात सचिन अहिरांना मंत्री करणं हे फार मोठं साहस। त्यांना महाराष्ट्र प्रमुख केलं होतं, त्यांना अनेक वर्ष मंत्री केलं, त्यांना एनसीपीचे मुंबईचे अध्यक्ष केले आणि अचानक ते शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाला बेसावध ठेवून ते शिवसेनेत आले। त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की शरद पवारांचे ते झाले नाही, त्याच्यामुळे ते आमचे कसे होतील हा माझ्या मनात काय प्रश्न। तरी पण त्यांचे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत। मी अत्यंत सौम्यपणे बोलतो। आता ते गेलेले आहेत, कोणाकडे गेले तर एकनाथ शिंदेकडे। काय दिलं तर त्यांना उपसभापती, अजून काय देणार, अजून कुठेतरी उमेदवारी दे। पण तुमचा जो राजकीय प्रवास आहे त्या राजकीय प्रवासामध्ये जागोजाग तुम्ही ज्या खाणाखुणा जिथं अडथळे आहेत हे तुम्हाला इतिहासामध्ये कलंकित करणार आहे। एखाद्या पदाशिवाय जर एखाद्या कार्यकर्ता किंवा नेता राहू शकत नसेल तर ती लालच तुमच्या राजकीय कारकिर्दीचा अंत करू शकते, एवढंच मी सांगू शकतो।